नमस्कार. आज समर स्पेशल आपण मस्त रबडी कॉकटेल म्हणजे काय तर खरबूज, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, द्राक्ष, ड्रायफ्रूट्स, रबडी असं मिळून आपण आज कॉकटेल बनवणार आहोत. थंडगार, एकदम हेल्दी. तर त्यासाठी आता मी काय केले, साधारणपणे एक अर्धा लिटरच्या पेक्षा जास्त दूध घेतलेलं आहे आणि हे मस्तपैकी आता गरम केलेलं दूध आहे ते थोडंसं आपण उकळून घेऊया. आता उकळून घेत असताना काय करायचं तर हा खवा आहे एक 100 ग्रॅमच्या आसपास, त्यात मी दूध घातलेलं आहे. तर आता हे खवा आणि दूध आपण ह्या आपल्या दुधात मिसळून घ्यायचं आहे. जसं जसं दूध गरम होईल तसं तसं हा खवा आपला विरघळून या दुधात मेल्ट होऊन जाईल. त्यामुळे दुधाला जास्त आटवायची गरज लागणार नाही. एवढ्या खव्यातच हे दूध पूर्णपणे जाडसर होऊन जाईल. आता हे एक ते 2 मिनटासाठी आपण मस्तपैकी ह्याला उकळून घेऊ. 2 ते 3 मिनिटं ह्याला उकळल्यानंतर हे पूर्ण खवा आणि आपलं दूध काय होईल, एकमेकात छानपैकी मिक्स होऊन जाईल. आता ह्याला बारीक गॅसवरती आपण असं ढवळत राहायचं आहे, एकसारखा हात चालवत राहायचा आहे 2 ते 3 मिनटाकरता. आता हे वेलची पूड आहे, ही वेलची पूड थोडी टाकून घेऊया आपण स्वादाकरता. हे कॉकटेल पोटभरीचं, शक्तिवर्धक आणि थंडावा देणारा असं तयार होणार आहे. ह्यात फळं गेलेले आहेत आणि रबडी, द्राक्षाचे सगळे बी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यात मिक्सरच्या जारला मी आता लावून घेत आहे. ही बघू शकता तुम्ही रबडी 2 ते 3 मिनटानंतर आपली कशी एकदम दाटसर झालेली आहे. ह्यातच आपण आता काय करायचं, ते द्राक्षाचं जे बारीक करून घेतलेलं आहे ते पण घालायचं थंड झाल्यानंतर. हे बघू शकता तुम्ही अशी आपली रबडी तयार झालेली आहे. कशी दाटसर झाली बघा. अर्धा लिटरपेक्षा जरासं दूध जास्त होतं. केसर थोडंसं मिसळलेलं आहे बरं का, म्हणून असा कलर आलेला आहे. तर आता हे खरबूज घेतलेलं आहे, ह्याचा असं आता आतला गाभा आपला सगळा काढून घ्यायचा, बिया काढून टाकायच्या आणि पूर्ण खरबूज आपण काय करायचं, हे असं चाकूनं कट करून किंवा चमच्यानं ह्यातला आतला सगळा पल्प बाहेर काढून घ्यायचा, बिया वेगळ्या करायच्या आणि हा जो पल्प आहे तो पल्प आपण मिक्सरला लावून त्याला चांगला पिसून घ्यायचा. हा पल्प पण आपण वापरणार आहे. अतिशय हेवी, हेल्दी आणि शक्तिवर्धक असं हे कॉकटेल आज तयार होणार आहे. मध्ये मध्ये सगळेजण तुम्ही सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करत राहा. हे उन्हाळ्यात एकदम ताकद वाढवणारं आणि पोटभरीचं, मला वाटतं एक ग्लास पिल्यानंतर आपल्याला परत जेवायसुद्धा गरज लागणार नाही. हे बघा, असं आतलं सगळं मी ह्यातला सगळा गाभा काढून घेतलेला आहे. एक कटोरा आपला हा गाभा निघलेला आहे. आता हा आपण मिक्सरमध्ये लावून ह्याला बारीक पिसून घेऊया. हे पूर्णपणे हेल्दी असं, आपण साखरसुद्धा वापरलेलं नाही बरं का, गुळ घातलेला आहे. असा आपला पल्प तयार झालेला आहे एवढा एक ग्लास भरून. आता ही द्राक्ष आपण बारीक करून घेऊ मिक्सरला आणि हे पण चांगलं आपण दळून घेऊ. त्यासोबतच गुळ थोडासा चवीपुरता घातलेला आहे आपण. गुळ आणि द्राक्षाचं पेस्ट करून घेऊ. आता एक छोटा चमचा घेतलेला आहे मी आणि हे बघा, हे कलिंगडाच्या हे गाभ्यात असं गोल फिरवायचं. ह्याचे गोल गोल बॉल म्हणजे हे असं आपले छोटे छोटे कसे गोटे असतात का नाही, तसं हे जे गोल गोल पीस आपण हे काढून घेऊ, म्हणजे दिसायला हे आकर्षक दिसते. ह्याचा पण वापर आपण करू हे कॉकटेलमध्ये. अतिशय दिसायला देखणं आणि स्वादाला उत्तम, पोटभरीचं असं हे कॉकटेल आज आपण तयार करत आहोत. पाहू शकता आपले बॉल किती तयार झालेत बघा, एक पूर्ण कटोरा आणि आणखीन जास्त. आता एका बाउलमध्ये पहिल्यांदा आपण काय करू, हे खरबुजाचं पेस्ट घालू, मग ही रबडी घालू
आणि त्याच्यावरती सब्जाचं बी भरपूर प्रमाणात घालू. उन्हाळ्यात हे शरीराला थंडावा देते, उष्णता शोषून घेते. आणि हे आता ह्या बॉलमध्ये आपण सगळेचे सगळे हे बॉल जे आपण तयार केलेले आहेत कलिंगडाचे, हे सगळे ह्यात घालून घेऊ. सगळं मिश्रण मिक्स करूया. आणि ह्या ग्लासमध्ये आपण हे काढून घेऊ. त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकू. असं हे आरोग्याला शक्ती देणारं, बलवर्धक असं हे कॉकटेल सरबत एकदा तुम्ही करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता हे सगळे ह्या चमच्यानं आपण मिक्स करून घेऊया. आणि ह्या ग्लासमध्ये आपण ते खाण्यासाठी काढून घेऊया. आता ह्यावरती आपण विप्रोचं रोज सरबत थोडंसं घालूया, की ज्यामुळे आता हे आणि जरा आपलं कॉकटेल दिसायला पण छान झालं आणि चवीला पण उत्कृष्ट झालं.